हेडलाईन्स नंतर बातमी आपण सविस्तर पाहणार आहोत। महाराष्ट्रातल्या शक्तीपीठ या नव्या एक्सप्रेस वेसाठी वेगवान हालचाली सुरू झाल्या आहेत। तर शक्तीपीठ महामार्ग राज्याच्या कोणकोणत्या भागातून जाणार आहे याची सविस्तर माहिती एनडीटीव्ही मराठीच्या हाती लागली आहे। महाराष्ट्रातील महत्त्वाकांक्षी प्रकल्पांपैकी एक असलेल्या या महामार्गाच्या उभारणीसाठी महत्त्वाचं पाऊल उचलण्यात आलं आहे। शक्तीपीठ महामार्गासाठी पर्यावरण मंजुरीसाठी MSRDC कडून अर्ज दाखल करण्यात आला असून या अर्जासोबत महामार्गाचे आखेरण देखील सादर करण्यात आला आहे। महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळानं केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाकडे मंजुरीसाठी अधिकृतपणे प्रस्ताव पाठवल्याची माहिती आहे। शक्तीपीठ महामार्गाचा नवा आराखडा एनडीटीव्ही मराठीच्या हाती आला आहे। महामार्गाचे 2 आराखडे पर्यावरण मंत्रालयाकडे सादर करण्यात आले आहेत। तर दोन्ही आराखडे एनडीटीव्ही मराठीच्या हाती लागल्याचं बघायला मिळतं। 802 किलोमीटरचा देशातील सर्वात मोठा एक्सप्रेस वे हा असणार आहे। शक्तीपीठ महामार्गाचा नवा आराखडा हा तयार झाला आहे। एनडीटीव्ही मराठीच्या हाती हा आराखडा लागला। पर्यावरण मंजुरीसाठी अर्ज आहे। अर्जासोबत 2 आराखडे हे पाठवण्यात आले आहेत। महाराष्ट्रातल्या शक्तीपीठ या नव्या एक्सप्रेस वेसाठी त्यामुळे आता वेगवान हालचाली सुरू झाल्या आहेत। शक्तीपीठ महामार्ग राज्याच्या कोणत्या भागातून जाणार याची सविस्तर माहिती एनडीटीव्ही मराठीच्या हाती आली आहे। महाराष्ट्रातील महत्त्वाकांक्षी प्रकल्पांपैकी एक असलेल्या या महामार्गाच्या उभारणीसाठी महत्त्वाचं पाऊल उचलण्यात आलं आहे। शक्तीपीठ महामार्गासाठी पर्यावरण मंजुरीसाठी MSRDC कडून अर्ज दाखल करण्यात आला आहे। या अर्जासोबतच महामार्गाचे आरेखन देखील सादर करण्यात आले। महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळानं केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाकडे मंजुरीसाठी अधिकृतपणे प्रस्तावही पाठवल्याची माहिती समोर येत आहे। शक्तीपीठ महामार्गाचा नवा आराखडा आपण पाहणार आहोत। महामार्गाचे 2 आराखडे पर्यावरण मंत्रालयाकडे सादर करण्यात आले आहेत। दोन्ही आराखडे हे एनडीटीव्ही मराठीच्या हाती लागले आहेत। 802 किलोमीटरचा देशातील सर्वात मोठा एक्सप्रेस वे शक्तीपीठ महामार्ग असणार आहे आणि त्याचाच आराखडा हा एनडीटीव्ही मराठीच्या हाती लागला आहे। फक्त पर्यावरण मंजुरीसाठी हा अर्ज दाखल करण्यात आला आहे आणि 2 आराखडे देखील इथं पाठवण्यात आले आहेत। नवा आराखडा एनडीटीव्ही मराठीच्या हाती लागला आहे। शक्तीपीठ या नव्या एक्सप्रेस वेसाठी हालचाली सुरू झाल्या आहेत। प्रवीण मुधोळकर आमचे प्रतिनिधी आपल्याला या संदर्भातली अधिक माहिती देतील। प्रवीण, हा आराखडा नेमका कसा आहे, कशा पद्धतीने यामध्ये मार्ग ठरवण्यात आले आहेत? आरेखन जे आहे MSRDC ने सादर केलेलं ते आरेखन एनडीटीव्हीच्या हाती आहे आणि हे जे आरेखन आहे हे आरेखन पत्रादेवी पासून सुरुवात ज्या त्याची झालेली आहे आणि वर्धा जिल्ह्यातल्या पवनार पर्यंत हा महामार्ग 801 किलोमीटरचा असणार आहे। काही ठिकाणी वाद निर्माण झाला होता, विशेषतः कोल्हापूर जिल्ह्यामध्ये वाद निर्माण झाला होता। त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 2 अल्टरनेट याचे आरेखन जे आहे ते सुद्धा दाखवण्यात आलेले आहे आणि सिंधुदुर्गमध्ये म्हणजे जिथून हा रोड सुरू होतो पत्रादेवी पासून तिथे सुद्धा 2 आरेखन या एन्व्हायरमेंट क्लिअरन्स साठी जी फाईल पाठवण्यात आली आहे त्यामध्ये दाखवण्यात आलेले आहे। हे जे आरेखन एनडीटीव्हीच्या हाती आहे याच्यात 2 मार्ग दिसत आहे। एक लाल रंगाचा दिसतो आहे आणि एक पिंक कलरचा दिसतो आहे। त्यामुळे लाल रंगाचा जो मार्ग आहे त्या ठिकाणी जर काही त्रास झाला, जमिनी मिळाल्या नाही, धरणं काही ठिकाणी येऊ शकतात, कालवे काही ठिकाणी येऊ शकतात, रेल्वे लाईन काही ठिकाणी येऊ शकतात किंवा शेतकऱ्यांचा विरोध असू शकतो। त्यामुळे दुसरं आरेखन सुद्धा त्याच्याच शेजारी ठेवण्यात आलेलं आहे। त्यामुळे आता आपल्या स्क्रीनवरती जे दिसत आहे ते कोल्हापूर जिल्हा दिसतो आहे आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 2 आरेखन आहे आणि आता आम्ही कोल्हापूर जिल्हा तुम्हाला दाखवतो आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 2 रेष दिसत आहेत। या 2 रेषेमध्ये पहिली रेष जी आहे ती सध्याचं आरेखन आहे आणि त्याला अल्टरनेट आरेखन सुद्धा ठेवण्यात आलेलं आहे। त्यामुळे ज्या ठिकाणी अडचणी येतील त्या ठिकाणचं हे आरेखन आहे। MOEF म्हणजे केंद्रीय पर्यावरण विभागाला या संदर्भामधली फाईल जी आहे एन्व्हायरमेंट क्लिअरन्सची ती सादर करण्यात आली आहे आणि त्यासोबत या फाईल हे जे प्रेझेंटेशन आहे आणि गुगल अर्थ वरती हे सगळं मार्किंग करून एक एक खसरा एक त्या ठिकाणी जे गाव आहे ते याच्यात नोंद करण्यात आलेली आहे। त्यामुळे आता समृद्धीप्रमाणे शक्तीपीठ महामार्गाचा सुद्धा स्पीड जी आहे ती घेण्यात आलेली आहे आणि आता सगळ्यात मोठी हालचाल आहे ही। आणि देवेंद्र फडणवीस यांनी कालच सांगितलं नांदेडमध्ये की सर्व आमदारांचा
पाठिंबा हा शक्तीपीठ महामार्गाला आहे. त्यामुळे वर्धा जिल्ह्यातल्या पवनार पासून ते सिंधुदुर्ग मधल्या पत्रादेवी पर्यंतचा 801 किलोमीटरचा हा जो महामार्ग आहे हा लवकरच याचं काम भूसंपादनाचं सुरू होईल. निश्चितच प्रवीण, आपण पाहिलं सातत्यानं सरकारकडून सांगितलं जातं की शेतकऱ्यांना विचारात घेऊनच महामार्गाचं काम केलं जाईल. त्यामुळे आता हा दुसरा जो आराखडा आहे तुम्ही सांगितलं त्या आराखडा शेतकऱ्यांपर्यंत पोहोचला आहे का? त्या ठिकाणच्या शेतकऱ्यांची जमीन जर का इथं जात असेल तर त्यांची नेमकी भूमिका काय आहे या संदर्भात शेतकऱ्यांची काही प्रतिक्रिया कळू शकली आहे का? मुळातच ज्या पद्धतीनं MSRDCनं यापूर्वी समृद्धी महामार्ग बांधला आणि समृद्धी महामार्गाच्या वेळेस 4 पट त्या ठिकाणी मोबदला जो आहे तो देण्यात आला. त्यामुळे तुम्हाला माहित असेल की समृद्धी महामार्ग वेळेतच पूर्ण झाला आणि कोणत्याही शेतकऱ्यांनी विशेष विरोध काही झाला नाही. काही ठिकाणी मोर्चे आंदोलन झाले होते आणि तेव्हा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेनं शिवसेना जेव्हा एक होती तेव्हा विरोध केला होता. पण आता शक्तीपीठ महामार्गासाठी राज्यात 2 गट निर्माण झालेले आहे आणि कोल्हापूरकडचा जो भाग आहे त्या ठिकाणच्या शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की आम्ही जमिनी देणार नाही. त्यामुळे MSRDCनं 2 अलाइनमेंट जे आहे त्या ऑलरेडी सादर केलेल्या आहेत. त्यामुळे ज्या ठिकाणच्या शेतकऱ्यांना ते शेतकरी तयार होतील त्या ठिकाणची अलाइनमेंट फायनल केली जाईल. पण एन्व्हायरमेंट क्लिअरन्स जे आहे ते घेण्यासाठी 2 अलाइनमेंट आता MSRDCनं या ठिकाणी देण्यात आलेले आहे. त्यामुळे फक्त शेतकऱ्यांचा विरोधच नाही, काही ठिकाणी रेल्वे लाईनच असतात, काही ठिकाणी कालवे असतात. त्यामुळे ही आरेखनं जे आहेत ते आरेखनं तसेच टाकण्यात आले. निश्चितच प्रवीण, खूप खूप धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी. आता शेतकरी पुढे नेमकं कशा पद्धतीनं सहकार्य करतात याकडे आपलं लक्ष असणार आहे. तुर्तास धन्यवाद.